हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आज जो टॉपिक आपण शिकणार आहे तो म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे, क्लासिफिकेशन ह्या शब्दाचा अर्थ काय? क्लासिफाय करणे म्हणजे विभाजन करणे, वेगवेगळं करणे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो क्लासिफाय किंवा क्लासिफिकेशन. शब्दाचा अर्थ कळाला. मग आपण कुणाचं क्लासिफिकेशन करतो आहे? बायोलॉजीचं. म्हणजे जे काय बायोलॉजीमध्ये आहे, बायोलॉजी म्हणजे आपण म्हणू शकतो जीव. जे काही जीव आहे त्या पृथ्वीवर त्यांचं क्लासिफिकेशन करणं, त्या जीवांचं विभाजन करणं, हे आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहे. त्यालाच आपण म्हणतो बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. इथं मी त्याचं डेफिनेशन लिहिलेलं आहे. क्लासिफाईंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फक्त प्लांट्स किंवा फक्त ॲनिमल्स नव्हे, तर जितके काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या पृथ्वीवर आहेत त्यांचं आपण काय करणार आहे? क्लासिफिकेशन करणार आहे इन टू ग्रुप्स डिपेंडिंग अपॉन देअर कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत, ते चालू शकतात का, बोलू शकतात का, त्यांच्या सेल वॉल आहे का, सेल वॉल नाही आहे का, ते आपलं स्वतःचं जेवण तयार करू शकतात का, नाही करू शकत का, हे सगळे आपण काय करायला लागलो आहे? कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या लक्षात घेऊन आपण काय करायला लागलो आहे? बायोलॉजी म्हणजे जीव, त्याचं आपण करायला लागलो आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय? विभाजन. ठीक आहे, मग सगळ्यात आधी विभाजन कोणी केलं होतं? ॲरिस्टोटलने. ॲरिस्टोटलचं क्लासिफिकेशन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला नीटला विचारलं जाऊ शकतं. बाळांनो, हे एक सांगायचं राहिलं ते म्हणजे मी नोट्स, हेच तुम्ही ॲज अ नोट्स वापरू शकता. तुम्हाला नोट्ससाठी इकडे तिकडे भटकायची गरज लागणार नाही. तुम्ही हेच ॲज युअर नोट्स यूज करू शकता. मग आपलं पहिलं क्लासिफिकेशन आहे ते ॲरिस्टोटलचं क्लासिफिकेशन. कोण देते? फर्स्ट अटेम्प्ट टू क्लासिफाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तुम्हाला हा नीटला प्रश्न येऊ शकतो की हू वॉज द फर्स्ट वन टू क्लासिफाय ऑर्गॅनिझम्स. पहिला कोण होता? ॲरिस्टोटलच होता. मग त्यांनी काय केलं? त्यांनी बेसिक, कारण हे बाळ आपलं म्हणू शकतो आपण एक पिढी आधीचं होतं, त्यामुळे त्यांना इतकं काय तेव्हा माहिती नव्हतं. त्यांनी काय केलं? ॲनिमल्स म्हणजे जितके काही आपल्याकडं प्राणी आहेत त्यात आपणही येतो, त्यांना क्लासिफाय केलं रेड ब्लड सेल्स आणि व्हाईट ब्लड सेल्स. म्हणजे ज्यांच्यात रेड ब्लड सेल्स आहेत त्यांना आपण म्हटलं इनॅमिया, ज्यांच्यात व्हाईट ब्लड सेल्स आहेत म्हणजे ज्यांच्यात RBCs नाही आहेत त्यांना आपण म्हटलं ॲनिमिया. ठीक आहे, आता इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. कसं लक्षात ठेवणार? ई फॉर इनॅमिया. इथं व्हाईटमध्ये येते नाही आहे, त्यामुळं इथं आपण काय म्हणणार? रेड म्हणजे इनॅमिया, व्हाईट म्हणजे ॲनॅमिया. ठीक आहे, हे ई आणि हे ई लक्षात ठेवायचं. हे ई आणि हे ई लक्षात ठेवायचं. जिथं ई आहे तिथं आपण इनॅमिया लिहायचं, जिथं ई नाही आहे तिथं आपण ॲनॅमिया लिहून टाकायचं. ठीक आहे, हे कोण लक्षात, हे कोण अटेम्प्ट पहिला होता? ॲरिस्टोटलचा. त्यांनी ॲनिमल्सला कसं क्लासिफाय केलं? रेड ब्लड सेल ज्यांच्यात RBCs आहेत त्यांना इनॅमिया केलं, ज्यांच्यात व्हाईट ब्लड सेल त्यांना नाव काय दिलं? ॲनॅमिया दिलं. ठीक आहे, त्यांनी प्लांट्स, आता जे काही झाड आहेत त्यांना कसं केलं? एकतर हर्ब्स, श्रब्स आणि प्लांट्स. ठीक आहे, हर्ब्स कुणाला म्हटलं? त्यांनी जे छोटे प्लांट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं कोण म्हणू शकतो आपण? ग्रास म्हणू शकतो. हराळी जे लॉनमध्ये वगैरे हराळी असतात बघा, आपण मराठीत त्याला हराळी म्हणतो, गवत म्हणतो, त्याला त्याने काय केलं? हर्ब्समध्ये घातलं. का? आपल्याला माहिती आहे ते कसे असतात? छोटे असतात, त्यांची साईज खूप लहान असते. तर त्यांच्यात स्टेम कसा असतो? सॉफ्ट असतो. तुम्ही बघितलं असणार हराळींना स्टेम नसतो, त्यांना आपण काय म्हणू शकतो? फांद्या वगैरे नसतात, त्यांना आपण काय म्हणतो? त्यांचं लाकडाचं त्यांचं स्टेम नसतं, लेस ब्रांचेस असतात. ठीक आहे, हर्ब्सना तुम्ही कसं म्हणणार? शॉर्ट आहेत म्हणजे हाईटनी कमी आहेत. त्यांचा स्टेम कसा आहे? स्टेम त्यांचा ग्रीन असतो, वूड नसतो, म्हणजे लाकडाचा त्यांचा स्टेम नाही, ग्रीन असतो, सॉफ्ट असतो आणि लेस ब्रांचेसचा असतो. एक्झाम्पल काय आहे आपलं? ग्रास आहे बाळांनो. मग येणार आपलं श्रब्स कसे आहेत? बिगर आहेत, म्हणजे हर्ब्सपेक्षा थोडेसे मोठे आहेत. कशा? आणि त्यांचं जे स्टेम आहे ते कशापासून आहे? वूडपासून म्हणले, म्हणजे लाकडाचं स्टेम इथं आपल्याला दिसतं आणि ब्रांचेस पण जास्त आहेत. लक्षात कसं ठेवणार? हर्ब्स आणि श्रब्स. ठीक आहे, ह्या फक्त H वर S लावायचं. हर्ब्स आणि श्रब्स. आणि त्यांना आपलं प्लांट्स आपल्याला माहिती आहे झाडं ते कसे असतात? मोठे असतात आणि वुडी स्टेमनी बनलेले असतात. परत एकदा सांगते, आपण प्लांट्सला कसं क्लासिफाय केलं आहे? हर्ब्स, श्रब्स आणि प्लांट्समध्ये. हर्ब्समध्ये कोण येणार? जे छोटी झाडं असतात ती येणार. त्यांचं स्टेम किंवा आपण देठ म्हणू शकतो, तो कसा आहे? सॉफ्ट आहे. आणि कसा आहे बाळांनो? ग्रीन कलरचा आहे. तुम्ही बघितलं, तुम्ही जर हराळी वगैरे बघितलं तर तुम्हाला पूर्ण हिरवीच दिसते ती, कुठेही त्याला लाकूड तुम्हाला दिसणार नाही. परत लेस ब्रांचेस, एवढे ब्रांचेस नसतात, खूप कमी ब्रांचेस असतात. आपण एक्झाम्पल काय घेतलं आहे? ग्रास घेतले, तिथे हराळी लिहायचं नाही. मग श्रब्स येणार. श्रब्समध्ये आपल्याला माहिती आहेत ते कसे असतात? मोठे असतात, बिगर दॅन कशापासून? हर्ब्सपासून थोडेसे मोठे आणि ब्रांचेस पण जास्त असतात. मग येणार आपले प्लांट्स, ते कसे आहेत? बिगर पण आहेत आणि वुडन पण बनलेत. मग येणार आपलं लिनियस. आपण आधी कोण घेतलं? ॲरिस्टोटल घेतलं. दुसरा ज्यानं काय केलं? क्लासिफाय केलं त्याला लिनियस. टू किंगडम क्लासिफिकेशन. त्यानं फक्त 2च क्लासिफिकेशन केले. कसे? एकतर प्लांटी आणि एक ॲनिमेलिया. म्हणजे त्यानं
प्लांटमध्ये घातलं आणि ॲनिमियामध्ये घातलं. म्हणजे पूर्ण जितके काही आपण म्हणू शकतो जीव आहेत या पूर्ण पृथ्वीवर ते एकतर प्लांटमध्ये जातील किंवा ॲनिमलमध्ये जातील. मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय होते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. की विच आर द कॅरेक्टरिस्टिक्स दॅट लिनियस फॉलोड फॉर हिज क्लासिफिकेशन. म्हणजे असे कुठले कॅरेक्टरिस्टिक्स होते ज्या लिनियसनी फॉलो केले कशासाठी, त्याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी. मग मोबिलिटी, आपल्याला माहिती आहे मोबिलिटी, मोबाईल जे चालू शकतात, ज्यांच्याकडं चालण्याची ॲबिलिटी आहे, जे चालू शकतात ते येतात मोबिलिटीमध्ये. आपल्याला माहिती आहे मग ज्यांना चालता येतं त्यांना कुठे घातलं, ॲनिमिलियामध्ये घातलं. आपल्याला माहिती आहे प्रत्येक ॲनिमल चालू शकतो, आपल्यासारखा बोलू शकत नाही पण चालू तर शकतो ना. मग जे काय चालू शकतात त्यांना कुठं घातलं, ॲनिमिलियामध्ये घातलं. मग आलं मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला माहिती आहे दोन येतात, एकतर ऑटोट्रॉपिक येतं आणि एकतर हेटेरोट्रॉपिक येतं. ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. आपल्याला माहिती आहे ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, जे स्वतःचं जेवण स्वतःच तयार करतात ते कुठे येणार, प्लांटीमध्ये येणार. जे स्वतःचं जेवण स्वतः तयार करू शकत नाहीत ते कुठे येणार, ॲनिमेलियामध्ये येणार. तुम्हाला कळालं, त्याने दोन विभाजन केले, दोन ग्रुप्स केले. एक ग्रुपमध्ये प्लांटीमध्ये काय घातलं, नॉन मोबाईल घातलं, म्हणजे ज्यांना चालता येत नाही आणि जे काय आहेत ऑटोट्रॉप आहेत, म्हणजे स्वतःचं जेवण स्वतःच तयार करतात, त्यांना कुठं घातलं, त्यांनी प्लांटमध्ये घातलं. जे नॉन मोटाईल पण आहेत आणि ऑटोट्रॉप पण आहेत. ॲनिमेलियामध्ये त्यांनी कुणाला घातलं, मोटाईलला घातलं, म्हणजे चालू शकतात आणि जे काय आहेत हेटेरोट्रॉप आहेत, म्हणजे जे स्वतःचं जेवण स्वतः तयार करू शकत नाहीत. दोन गोष्टी कळाल्या. प्लांटेमध्ये कोण येणार, जे नॉन मोटायला त्यांनी जे ऑटोट्रॉप आहेत. ॲनिमेलियामध्ये कोण येणार, जे मोटायला त्यांनी जे हेटेरोट्रॉप आहेत. हे त्याच्या फक्त दोन गोष्टी होत्या क्लासिफिकेशनच्या. पण याचे लिमिटेशन्स काय होते हा एक विचारला जाणारा प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे, लिमिटेशन्स काय होते, त्याने क्लासिफाय कोणाला केलं नाही, युनिसेल्युलरला, मल्टीसेल्युलरला. आता ह्या प्लांटीमध्ये युनिसेल्युलर पण आहेत, मल्टीसेल्युलर पण आहेत. फक्त एक सेलनी पण बनलेले आहेत आणि भरपूर सेलनी बनलेले सुद्धा आहेतच की. त्यांना आपण कसं डिफरन्शिएट करणार, ते एकाच ग्रुपमध्ये आले, युकॅरियोट, प्रोकॅरियोट. आता ॲनिमेलियामध्ये त्यानं कुणाला घातलं आहे, जे काय चालू शकतात त्यांना सगळ्यांना घातलं आहे. जे हेटेरोट्रॉप आहे ते सगळ्यांना घातलं आहे. आता हेटेरोट्रॉपमध्ये आपल्याला बॅक्टेरिया पण येतात, आपण पण येतो आहे. आता जे आपण आणि बॅक्टेरिया एकाच्यात नाही येणार ना, मग ते युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक त्यांना वेगळं कोण करणार, त्यांना वेगळं केलेलंच नाही आहे. फोटोसिंथेटिक, नॉन फोटोसिंथेटिक. आता प्लांटीमध्ये अशा खूपशे प्लांट्स आहेत जे नॉन फोटोसिंथेटिक आहेत. सगळ्यात मोठे एक्झाम्पल म्हणजे व्हीनस फ्लाय ट्रॅप. तुम्ही ऐकलं असणार, असं झाड असं त्याचं असं पानं अशी मोठी मोठी असतात, किडा आला की ते काय होतं, पान बंद होतं. मग आता ते नॉन फोटोसिंथेटिकमध्ये येणार आणि ते कसं आहे, नॉन मोटाईल आहे. मग आता ह्याच्या प्लांटीमध्ये आपण काय म्हणणार, नॉन मोटाईल पण आहे आणि नॉन फोटोसिंथेटिक पण आहे. मग तुम्ही त्यात कशात घालणार त्याला, प्लांटीमध्ये घालणार की ॲनिमेलियामध्ये घालणार. कन्फ्युजन झालं की नाही. त्यामुळं ह्या गोष्टी काय होत्या, पूर्ण झाल्या नाहीत. कुठल्या झाल्या नाहीत. युनिसेल्युलर कुठं घालायचं, मल्टीसेल्युलर कुठं घालायचं, हा एक प्रॉब्लेम होता. युकॅरियोट कुठं घालायचं, प्रोकॅरियोट कुठं घालायचं, हे पण कन्फ्युजन होतंच. फोटोसिंथेटिक, नॉन फोटोसिंथेटिक, कुणाला फोटोसिंथेटिक म्हणायचं, कुणाला नॉन फोटोसिंथेटिक म्हणायचं. कारण आपण सगळे फोटोसिंथेटिक प्लांटमध्ये घातले होते, नॉन फोटोसिंथेटिक ॲनिमेलियामध्ये घातले होते. आता खूप सारे नॉन फोटोसिंथेटिक प्लांट्स पण असतात, त्यांना कुठं घालणार, आणि ते कशा असतात, नॉन मोटाईल असतात, मग त्यांना कुठं घालणार. कन्फ्युजन आलं की नाही. मग हे लिमिटेशन्स होते. त्याच्यानंतरनं एक लिमिटेशन असं होतं की डिड नॉट बिलॉंग टू एनी ऑफ द किंगडम. जसं बॅक्टेरिया, जसं मला सांगितलं तसं बॅक्टेरिया कसा आहे, नॉन मोटाईल आहे. परत कसं आहे, हेटेरोट्रॉप आहे, हे कुठं घालणार तुम्ही त्याला. फंजाय पण कसं आहे, नॉन मोटाईल आहे पण हेटेरोट्रॉप पण आहे. व्हायरस हा तर जिवंतच नाही आहे, ह्यांना तुम्ही कुठं घालणार. प्रॉब्लेम कुणाचा आला, ह्याचा आला. तुम्हाला क्वेश्चन कसा येऊ शकतो, लिनियसमध्ये कुणा तिघांना जागाच नव्हती. विच ऑर्गॅनिझम्स डिड नॉट बिलॉंग टू लिनियस क्लासिफिकेशन, हा तुमचा तिसरा प्रश्न. मी आता एवढाच एका स्लाईडमध्ये तुम्हाला 3 प्रश्न सांगितले बघा, येऊ शकतात तुम्हाला. कुठला पहिला प्रश्न आपला झाला तो म्हणजे ॲरिस्टॉटलनं कसं क्लासिफाय केलं, किंवा पहिला कोण होता क्लासिफाय करणारा. मग आपण म्हटलं लिनियस तर काय प्रश्न येऊ शकतो की कॅरेक्टरिस्टिक्स कुठले होते, एकतर मोबिलिटी, मोड ऑफ न्यूट्रिशन त्याचं होतं, एक तर त्याचे लिमिटेशन येऊ शकतात. आणि चौथा प्रश्न असा की बॅक्टेरिया, व्हायरस, फंजाय हे कुठं म्हणजे ह्यांना आपण काय म्हटलं, गृहीत धरलंच नव्हतं कुणी लिनियसनी त्याच्या क्लासिफिकेशन वेळ. ठीक आहे, त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम्स. परत आपण ह्याचे
प्रॉब्लेम्स बघणार आहे लिमिटेशनच्याच पुढचे. ठीक आहे. बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, फंजाय, मोसिस, फोन्स, जिम्नोस्पर्म ह्या सगळ्यांना कुठं घातलं होतं? प्लांट्समध्ये घातलं होतं. म्हणजे त्यांना काय केलं होतं? या सगळ्यांना प्लांट्समध्ये घातलं होतं. कुणाला? बॅक्टेरियाला. म्हणजे त्यांनी बॅक्टेरियाला कुणाला घातलं होतं? बॅक्टेरियाला कुठं घातलं होतं? प्लांट्समध्ये घातलं होतं. हा प्रश्न येऊ शकतो की लिनियस इन विच ऑफ द फॉलोइंग किंगडम लिनियस ॲडेड बॅक्टेरिया. कुठं घातलं होतं? बॅक्टेरियामध्ये घातलं होतं. प्लांटेमध्ये घातलं होतं कुणाला? बॅक्टेरियाला. ब्लू ग्रीन अल्गी कुठं घातला होता? प्लांटमध्ये. फंजाय कुठं घातला होता? प्लांटमध्ये. बाकीचे काय आपले प्लांट्स होतात. इन ॲडेड इन प्लांट्स. का घातलं होतं? सेल वॉल आहे म्हणून. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वाय लिनियस ॲडेड बॅक्टेरिया इन प्लांटे किंगडम. का घातलं होतं? बिकॉज दे हॅव सेल वॉल. ठीक आहे. इट युनिफाईड. आता ह्या प्रॉब्लेममुळं काय झालं? युनिफिकेशन झालं. म्हणजे एकत्रित आले. कोण? प्रोकॅरिओट म्हणजे बॅक्टेरिया आणि तुमचं जिम्नोस्पर्म जे काय आहे युकॅरिओट आहे. ह्या दोघांना एकत्रच घातलं ना. म्हणजे त्यानं काय केलं? पहिलीचा मुलगा आणि 10वीचा मुलगा एकातच घातला. का? ती मुलं आहेत म्हणून. अरे त्यांचं काहीतरी विभाजन पाहिजे. पहिलीचा मुलगा त्याची बुद्धिक्षमता वेगळी आहे. 10वीचा मुलगा त्याची बुद्धिक्षमता वेगळी आहे. तेच येत आहे. बॅक्टेरिया, जिम्नोस्पर्म वेगवेगळे आहेत. बॅक्टेरिया कसा आहे? प्रोकॅरिओट आहे. जिम्नोस्पर्म कसा आहे? युकॅरिओट आहे. परत बीजीए बीजीए पण काय आपलं प्रोकॅरिओटच आहे. त्याच्यानंतर आपलं युनिफाईड, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. परत तेच फक्त एक सेल म्हणजे एकटाच सगळं राबतोय आणि आपण म्हणालो मल्टीसेल्युलर भरपूर लोक त्याला मदतीला आहेत. ठीक आहे. आपण असं ग्रुप करू शकत नाही की एकट्याला एक काम दिले आणि तेच काम 10 जणांना दिलं आहे. ते 10 जण ते आधी करणार. त्यामुळे मल्टीसेल्युलर भरपूर सेल्सनी बनलेलं, एक युनिसेल्युलर एकट्या सेलनी बनलेलं. तुम्ही त्याला एका ग्रुपमध्ये घालू शकत नाही. युनिफाईड म्हणजे एकत्रित करणे. जसं की क्लॅमॅडोमोनास आणि स्पायरोगोरा ह्यांना आपण कुठं घातलं? अल्गेममध्ये घातलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? परत हेट्रोट्रॉप, फंजाय आणि ग्रीन प्लांटला एकत्रितच केलं. तुम्हाला सांगितलं तसं. फंजाय कसा हेट्रोट्रॉप आहे, स्वतःचं जेवण स्वतः तयार करू शकत नाही, पण ग्रीन प्लांट करू शकतो. तुम्ही याला काय करायला लागला आहे? फक्त सेल वॉल आहे म्हणून तुम्ही त्याला डिफरन्शिएट करायला लागला आहे. मग हे जे काय प्रॉब्लेम्स होते, हा प्रॉब्लेम आणि हे सगळे प्रॉब्लेम जे काय होते ते कुठं क्लिअर झाले? RH विटेकरने क्लिअर केले. ठीक आहे. ह्याचं नाव विसरायचं नाही. जसं तुम्हाला तुमचं नाव लक्षात आहे तसं ह्याचं नाव लक्षातच पाहिजे. पुढेचा खूप उपयोग होतो. आणि हे इयर 1969 तुमचं जसं जन्मवर्ष तुम्हाला आठवते तसंच RH विटेकर 1969 लक्षातच राहायला पाहिजे. झोपेतनं जरी उठवलं तरी हे लक्षात राहायला पाहिजे. RH विटेकर 1969 त्यानं काय केलं? 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. म्हणजे त्यानं काय केलं? जितके काय आपले जीव होते, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते, त्या सगळ्यांना त्यांनी काय केलं? 5 किंगडममध्ये क्लासिफाय केलं. पहिला येणार मोनेरा, मग येणार प्रोटिस्टा, मेजर फंजाय, प्लांटेम, ॲनिमेलिया. ते कसं केलं ते आपण बघणार. त्यानं मोनेराचं परत कसं डिव्हिजन केलं? यू बॅक्टेरिया आणि आर्किबॅक्टेरिया. आपण ते पुढे बघणारच आहे. आता ह्यानं कशावर क्लासिफिकेशन केलं? RH विटेकरने असं काय यूज केलं जे ह्या दोघांनी यूज केलं नव्हतं? म्हणजे कुणी? ॲरिस्टॉटल आणि लिनियसनी. ह्यांनी काय वापरलं ते आपण बघणार आहे. ऑन बेसिस ऑफ ह्याच्यावर खूप प्रश्न येतात. ठीक आहे. असं विचारणार की RH विटेकरनी पण यूज केलं आणि लिनियसनी पण यूज केलं. असं क्लासिफिकेशन कुठलं? मोड ऑफ न्यूट्रिशन. फक्त एकच आहे. त्यानं मोबिलिटीचा इथं कुठंच तुम्हाला वर्ड दिसणार नाही, पण तुम्हाला मोड ऑफ न्यूट्रिशन इथं दिसणार. हा तुमचा पुढचा प्रश्न की RH विटेकर. ठीक आहे. आपण म्हणू शकतो की विच क्लासिफिकेशन और विच कॅरेक्टरिस्टिक वॉज यूज्ड बाय बोथ RH विटेकर अँड आपलं लिनियस. त्याचं काय येणार? मोड ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे. किंवा विच एक्स्ट्रा कॅरेक्टरिस्टिक्स RH विटेकर स्टडीड दॅट लिनियस डिड नॉट. कुठले येणार? त्यानं सेल स्ट्रक्चर बघितलं, बॉडी ऑर्गनायझेशन बघितलं, रिप्रोडक्शन कसं करते ते पण बघितलं आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिपसुद्धा बघितलं. ठीक आहे. त्याच्यावर त्यानं काय केला? हा चार्ट तयार केला. हा चार्ट मी तुमच्या NCERTमधूनच घेतला. तुमच्या पुस्तकात तुम्हाला हा मिळून जाईल. सेल टाईप म्हणजे त्यानं काय बघितलं? सेल कशी आहे. मोनेरा जे काय प्रोकॅरिओटिक होते म्हणजे जे काय ज्यांच्यात न्यूक्लियस नव्हता त्या कुठं घातलं? त्यांनी मोनेरामध्ये घातलं. म्हणजे मोनेरामध्ये कोण येणार? ज्यांच्यात न्यूक्लियस ॲज सच नाही आहे, नो न्यूक्लियस, त्यांना कुठं घातलं? मोनेरामध्ये घातलं. आणि बाकीच्यांना आपण परत एक ग्रुप तयार केला. आता परत येणार तुमचं सेल वॉल. ठीक आहे. ह्यांच्यात सेल वॉल प्रेझेंट आहे. ज्यांच्यात सेल वॉल नाही आहे, जे युकॅरिओटिक आहेत, आता आपण काय म्हणूया? युकॅरिओटिक. त्यांनी काय केलं? सेल वॉल ज्याच्यात आहे ते एका ग्रुपमध्ये केलं, ज्याच्यात नाही आहे त्याला नाव काय दिलं? ॲनिमेलिया दिलं. परत डिव्हिजन केलं. सेल वॉल आहे पण कशाने बनला आहे? ठीक आहे. फरक कळतोय तुम्हाला? ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? काय कन्फ्युजन होत आहे? मोनेरामध्ये त्यांनी काय घातलं? फक्त प्रोकॅरिओटिक घातलं पहिल्यांदा. ठीक आहे.
जे काय आहे ज्यांच्यात न्यूक्लियस स्पेसिफिक नाही आणि बाकीचे काय केले युकॅरियोटिक पुढे ढकलले. त्यानंतर त्यांनी बघितलं सेल वॉल कसा आहे, म्हणजे त्याची जी गळाची जशी तटबंदी असते तशी त्या सेलची तटबंदी कशाने बनली आहे. ॲनिमल्समध्ये तर ती नाहीच आहे, त्यामुळे ते कुठं घातलं ॲनिमल्समध्ये. ज्यांच्यात हे नाही आहे, आपण काय म्हणतो सेल वॉल नाही आहे, ते कुठं घातले ॲनिमेलियामध्ये घातले. आणि मग परत जे काय बाकी डिफरन्शिएट केले कशात, त्यांनी सेल वॉल कुठला घातला. ठीक आहे, सेल वॉल कुठला प्रेझेंट आहे, ज्यांच्यात पॉलिसॅकॅराइडपासून बनलेत आणि अमायनो ॲसिडपासून बनलेत त्यांना कुठं घातलं मोनेरामध्ये घातलं. ठीक आहे, फंजायमध्ये कुठलं घातलं, ज्यांच्यात कायटीनपासून बनलेत आणि ज्यांच्यात सेल्युलोजपासून त्यांना कुठं घातलं प्लांटेमध्ये घातलं. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की सेल वॉल इन मोनेरा किंवा सेल वॉल इन मोनेरा कशापासून बनले, पॉलिसॅकॅराइड अमायनो ॲसिड. सेल वॉल इन प्रोटिस्टा हे तर काय दिलेलं नाही, प्रेझेंट इन सम दिले, फक्त हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. सेल वॉल इन फंजाय कायटीनपासून बनले आणि सेल वॉल इन प्लांट कशापासून बनले, सेल्युलोजपासून बनले. त्यामुळे इतकं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. हे ॲब्सेंट काय विचारत नाहीत, हे विचारणार नाहीत, हे विचारणार नाहीत इथं. ठीक आहे, हे विचारू शकतात, हे विचारू शकतात, हे विचारू शकतात. त्याच्यानंतरनं न्यूक्लिअर मेम्ब्रेन सांगितलं तसं न्यूक्लियसच नाही, न्यूक्लिअर मेम्ब्रेनसुद्धा नसणार आहेत. बाकी सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे, कारण हे काय आहेत युकॅरियोटिक आहेत, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आता बॉडी ऑर्गनायझेशन. ठीक आहे, बॉडी ऑर्गनायझेशन फक्त एक सेल जर असेल, एक सेल जर असेल तर सेल्युलर, फक्त वन सेल युनिसेल्युलर. हे पण काय आहेत युनिसेल्युलर. आपण म्हणू शकतो की प्रोटिस्टा काय आहे, हे युनिसेल्युलर युकॅरियोटिक आहेत. ठीक आहे, प्रोटिस्टा काय येणार युनिसेल्युलर आहेत आणि युकॅरियोटिक आहेत. मोनेरामध्ये आपण काय घेतलं सेल्युलर, म्हणजे एक सेलपासून बनले त्याने जे प्रोकॅरियोटिक आहेत. फंजामध्ये कोण येणार मल्टी सेल्युलर, म्हणजे काय भरपूर सेल्स एकत्र आलेत पण कसे आहेत लूज टिश्यू. ठीक आहे, जसं आता मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे मला आता एक एक्झाम्पल देते. तुमच्या आजूबाजूला भिंती आहेत बघा, तुम्ही रूममध्ये बसला असाल आजूबाजूला भिंती आहे, ते भिंतींकडे बघा, ते कशापासून बनलेत विटांपासून बनलेत. ठीक आहे, त्यातली एक वीट म्हणजे काय एक सेल. आपण असं म्हणूयात की त्यातली एक वीट म्हणजे काय एक सेल. ठीक आहे, मग एक सेलपासून एक विटापासून बनले म्हणून सेल्युलर, एक विटापासून बनले म्हणून सेल्युलर. इथं काय आहे विटांचा गठ्ठा आहे पण त्यांच्यामध्ये सिमेंट नाही आहे, फक्त विटा ठेवले. जसं आपण घर बांधताना बघा फक्त विटा ठेवलेल्या असतात आधी, त्याला आपण काय म्हणणार ते कुठे असणार आहे फंजायमध्ये. पण त्यांचं काय केलं आहे आपण विटांमध्ये नीट सिमेंट वगैरे लावून त्याचा पूर्ण छान गिलावा वगैरे केला आहे, त्याला आपण काय म्हणणार प्लांटे आणि ॲनिमेलिया. ठीक आहे, आता तुम्हाला फरक कळाला. सेल्युलर म्हणजे एक सेल, प्रोटिस्टा म्हणजे एक सेल. फंजायमध्ये मल्टीसेल्युलर भरपूर विटा आहेत पण त्यांना आपण काय केलं आहे, आपण असं म्हणू शकतो की त्यांना आपण गिलावा केलेला नाही, त्यांच्यामध्ये आपण सिमेंट घातलं नाही, फक्त विटांचा काय केला आहे आपण डोंगर करून ठेवला आहे. प्लांटेमध्ये विटांच्या मध्ये आपण काय केलं आहे सिमेंट घातलेलं आहे, प्लांटेमध्ये पण आणि ॲनिमेलियामध्ये पण. आता आलं आपलं लास्ट ते म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन इथं काय येणार ऑटोट्रॉपिक पण येणार, हेट्रोट्रॉपिक पण येणार. ठीक आहे, इथं काय येणार ऑटोट्रॉपिक पण येणार, इथं काय येणार हेट्रोट्रॉपिक येणार. ठीक आहे, इथं येणार ऑटोट्रॉपिक, इथे येणार हेट्रोट्रॉपिक. ठीक आहे, तुम्हाला फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे की मोनेरा म्हटलं की काय काय तुमच्या डोक्यात यायला पाहिजे, ते प्रोकॅरियोटिक आहे. पहिली गोष्ट मोनेरा म्हटलं की ते प्रोकॅरियोटिक आहे, त्यांच्यात त्यांच्यात न्यूक्लियस नाही, न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट आहे. ते कसे आहेत एक सेल्युलर आहेत कारण ते काय आहेत प्रोकॅरियोटिक आहेत. त्यांचं जे सेल वॉल आहे, त्यांचं जे तटबंदी आहे ते कशापासून बनले पॉलिसॅकॅराइड अमायनो ॲसिड. त्यांच्यामध्ये कोणी म्हणजे असू शकतात कुठले ऑटोट्रॉपिक पण असणार, फोटोसिंथेटिक पण असणार आहेत, त्याच्यानंतर मग सॅप्रोफायटिक हेट्रोट्रॉपिकसुद्धा असणार आहेत. प्रोटिस्टा म्हटलं की काय लक्षात आलं पाहिजे युकॅरियोटिक आहेत. ते म्हणायचं आपण म्हणत बसायचं आपण ते, म्हणजे असं तुम्हाला पाठ होईल, असं बघून पाठ होणार नाही बाळांनो, तुम्हाला ते म्हणत राहावं लागणार कंटिन्यूस. प्रोटिस्टामध्ये आपण काय काय म्हणणार युकॅरियोटिक, जसं ती लहान मुलं पोएम म्हणत असतात बघा दररोज, तसं तुम्ही बालवाडी वगैरे त्यांचं कविता वगैरे सुरू असते तसं तुम्ही म्हणत राहायचं. हे प्रोटिस्टामध्ये काय येणार युकॅरियोटिक येणार. सगळ्यांमध्ये सेल वॉल असतो असा नाही, न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे कारण ती युकॅरियोटिक आहे. पण कसं आहे फक्त एक सेलनी बनले, ऑटोट्रॉप असू शकतं किंवा हेट्रोट्रॉप असू शकतं, सांगता येत नाही. फंजायमध्ये युकॅरियोटिक आहेत, सेल वॉल प्रेझेंट आहे, कायटीनपासून बनला आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आता युकॅरियोटिकला प्रेझेंट असणारच. मल्टीसेल्युलर आहे पण लूज टिश्यू आहे, म्हणजे विटा कशा आहेत फक्त ठेवलेल्या आहेत, त्यांना गिलावा केलेला नाही, त्यांना सिमेंट लावलेलं नाही. हे कसे आहेत कम्प्लिटली हेट्रोट्रॉपिक आहे, त्यांच्याकडे ऑटोट्रॉप नाही, दुसऱ्यांवर जगतात. हे प्लांट आपल्याला माहिती आहे युकॅरियोटिक आहे, सेल्युलोज प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. टिश्यू ऑर्गन म्हणजे आपण म्हणू शकतो की ते नीट गिलावा केलेला आहे. दोघांमध्ये सुद्धा ऑटोट्रॉपिक आहेत, हे हेट्रोट्रॉपिक आहेत, यांच्यात सेल वॉल प्रेझेंट नाही.
ठीक आहे. आता हे सोल्युशन कसं दिलं म्हणजे कुणी विटेकरनी जे प्रॉब्लेम्स होते आपले, हे जे प्रॉब्लेम्स होते त्याचं सोल्युशन कसं दिलं हे पण विचारू शकतात की हाऊ डीड किंवा हाऊ ड प्रॉब्लेम वॉज सॉल्व, हाऊ विटेकर गिव्ह सोल्युशन्स पण असं येऊ शकतं. त्यामुळे मी तुम्हाला असा एक वेगळा पॉईंट केला म्हणून म्हटलं की तुम्ही हे ॲज अ नोट्स यूज करू शकता. फंजाय वॉज गिवन सेपरेट किंगडम. इथं काय केलं होतं प्रॉब्लेम बघा, इथं काय केलं होतं त्यानं फंजायला ग्रीन प्लांटमध्ये घातलं होतं. का? कारण ते काय आहे त्यांच्याकडे सेल वॉल आहे म्हणून फंजाय आणि ग्रीन प्लांटला एकत्र केलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे फंजाय काय आहे हेटरोट्रॉप आहे, प्लांट काय आहे ऑटोट्रॉप आहे. त्यांच्यात मल्टीसेल्युलर म्हणजे त्यांच्यात फक्त विटांचा गट्टा आहे, इथं गिलावा केलेला आहे. इथं आपण आर.एच. विटेकरनं काय केलं त्या फंजायला एक वेगळं किंगडमच केलं म्हणजे वेगळं त्यांना कामच दिलं, एखादं घातलेलं नाही. जितके काय प्रोकॅरियोट्स होते त्यांना कुठं घातलं मोनेरामध्ये घातलं. इथं बघा इथं बॅक्टेरियाला कुठं घातले जिम्नोस्पर्ममध्ये घातले. तसं केलेलं नाही, त्यानं बॅक्टेरियाला काय केलं वेगळं स्थान असं दिलेलं आहे. ठीक आहे. युनिसेल्युलर युकॅरियोट्स म्हणजे जे युनिसेल्युलर आहेत एक सेलपासून म्हणले त्यांचे युकॅरियोट्स आहेत त्यांना कुठं घातले प्रोटिस्टामध्ये घातले. ठीक आहे. त्यांनी आता कुणाला युनिफाय केलं हे पण तुमचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा मी तुम्हाला किती प्रश्न सांगायला लागले, तुम्ही तुमच्या NCERTमध्ये टिक करून ठेवा किंवा तुमच्या नोट्समध्ये असं लिहून ठेवा. पुढचा प्रश्न R.H. विटेकर हुम डीड R.H. विटेकर युनिफाईड. तुम्हाला परत 1916 लक्षात ठेवायचं आहे, R.H. विटेकर लक्षात ठेवायचं आहे. R.H. विटेकरने कुणाला एकत्र आणलं क्लॅमॅडोमोनास कोलेरा आणि क्लॅमॅडोमोनास कोलेरा पॅरामोशम अमिबा हे काय केलं त्यांना एकत्र बोलले मी. क्लॅमॅडोमोनास कोलेरा त्यांनी कुठे केलं प्लांट्समध्ये होतं त्यांना एकत्र केलं. त्यानंतर पॅरामोशम ॲनिमिबा जे ॲनिमल्समध्ये होतं त्यांना सगळ्यांना काय केलं एकत्र केलं. ठीक आहे. प्रोटिस्टामध्ये. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं त्यांना क्लॅमॅडोमोनास कोलेरा पॅरामोशम अमिबा सगळ्यांना काय केलं एकत्रित आणलं. जे काय केलं होतं आधी वेगवेगळं केलं होतं. मग तुम्हाला कुठली युनिफाय केलं हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, हे सगळे सोल्युशन लक्षात राहायला पाहिजे, प्लस तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स पण लक्षात राहायला पाहिजे. याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. प्रॉब्लेम्स पण लक्षात ठेवा प्लस त्याचं सोल्युशन जे विटेकरने दिलं ते पण लक्षात ठेवा. आता आपला नेक्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे आपला पहिला किंगडम तो म्हणजे मोनेरा. ठीक आहे. मोनेरा आपल्याला माहिती आहे हा कसा आहे सोल मेंबर आहे. बॅक्टेरिया ह्याचा सोल मेंबर आहे, फक्त बॅक्टेरियाचंच राज्य आहे आणि मोस्ट अबंडंट सगळीकडं मिळेल अत्यंत्र सर्वत्र आपल्याला माहिती आहे ते काय किंगडम मोनेरा प्रेझेंट आहे. आता ते स्पेरिकल पण असतात म्हणजे गोल 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 पण त्याला आपण काय म्हणतो कोकस म्हणतो. जे काय स्पेरिकल आहेत त्यांना आपण काय म्हणणार कोकस म्हणणार. जे काय रॉड शेप आहेत त्यांना आपण काय म्हणणार बॅसिलस म्हणणार. ठीक आहे. जे काय स्पेरिकल आहेत गोल गोल आहेत त्यांना आपण काय म्हणणार कोकस म्हणणार. जे रॉड शेप आहेत त्यांना आपण काय म्हणणार बॅसिलस म्हणणार. जे कॉमा शेप आहेत असे कॉमासारखे दिसताना त्यांना आपण काय म्हणणार विब्रियम म्हणणार. जे स्पायरल शेप आहे त्यांना आपण काय म्हणणार स्पिरुलम म्हणणार. हे तुम्हाला कळालं. स्पेरिकल कोकस, रॉड शेप बॅसिलस, कॉमा शेप विब्रियम आणि स्पायरल शेप स्पिरुलियम. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यातलं पहिलं त्यांनी क्लासिफिकेशन काय केलं बॅक्टेरियाला डिपेंडिंग अपॉन की ते कुठं राहू शकतात. आर्कीबॅक्टेरिया म्हणजे जे एक्स्ट्रीम कंडिशन तुम्हाला साध्या ह्याच्यात दिसणार नाहीत. म्हणजे कुठं दिसणार तुम्हाला भरपूर सॉल्टी म्हणजे भरपूर मीठ आहे, जिथं मीठच मीठ आहे तिथं तुम्हाला ते सापडतील. म्हणजे समुद्राच्या खोलात वगैरे तुम्हाला ते सापडतील हॅलोफाईल्स. तर आपण काय म्हणतो हॅलोफाईल्स म्हणतो. जे तुम्हाला हॉट स्प्रिंग म्हणजे जिथं आपला हे असतो बघा ज्वालामुखी वगैरे असतो तिथं लावा असतो तर तुम्हाला ते भेटतील. तर आपण काय म्हणणार थर्मो ॲसिडोफाईल्स म्हणणार. मार्शीलँड्स म्हणजे काय जिथं असं दलदलीचा एरिया असतो तिथं तुम्हाला तिथं सापडतील त्यांना आपण काय म्हणणार मिथानोजन्स म्हणणार. इथं आपल्या ह्या एरियामध्ये आपल्याला साधा कुठला जीव सापडणार नाही, ते जगूच शकत नाहीत. पण हे आर्कीबॅक्टेरिया जगू शकतात. ठीक आहे. आर्कीबॅक्टेरिया कुठं राहू शकतात बाळांनो एक्स्ट्रीम सॉल्टी एरियामध्ये त्यांना आपण काय म्हणतो हॅलोफाईल म्हणतो. हॉट स्प्रिंगमध्ये राहू शकतात त्यांना आपण काय म्हणणार थर्मो ॲसिडोफाईल म्हणणार. जे मार्शी एरियामध्ये म्हणजे दलदलीचे एरिया तिथे राहू शकतात त्यांना आपण काय म्हणणार मिथॅनोजन्स म्हणणार. मग आले आपले कुठले यू बॅक्टेरिया. ठीक आहे. म्हणजे आपले साधे बॅक्टेरिया जे आपल्या साध्या वातावरणात राहू शकतात. त्यातलं पहिलं ऑटोट्रॉप जे स्वतःचं जेवण स्वतःच तयार करतात. फोटोसिंथेटिक किमोसिंथेटिक आणि मग हेटेरोट्रॉप. ठीक आहे. इथेपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं. आज काय काय लक्षात ठेवणार बाळांनो तुम्ही बॅक्टेरिया
बॅक्टेरिया आपण डिवाईड कसं केलं, आर्की बॅक्टेरिया जे काय आहेत, जे आपण म्हणतो ना सक्त आहेत, जे जसं असतं बघा की प्रत्येकाला NCC प्रत्येकाला आर्मीचं ते जमत नाही, ते लोक वेगळीच असतात, जे थंडी ते एवढं सगळं जे म्हणतो ना आपण बंदूक घेऊन जे रनिंग वगैरे करतात, प्रत्येकाला जमत नाही, ती लोकच वेगळी असतात. तसं प्रत्येक बॅक्टेरियाला हार्श कंडिशन्समध्ये किंवा प्रत्येक बॅक्टेरियाला आपण म्हणू शकतो की अशा जिथं आपण खूप जास्त काय म्हणतो आपण ते त्रास होणाऱ्या अशा ठिकाणी आपल्या सगळ्याच बॅक्टेरिया सापडतात असं नाही. कुठं सापडतात, आर्की बॅक्टेरिया. मग आर्की बॅक्टेरिया आपल्याला कुठं सापडणार आहेत, पहिल्यांदा एक्स्ट्रीम सॉल्टी एरियामध्ये म्हणजे हॅलोफाईल्समध्ये, जिथं भरपूर काय आहे, मीठ आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुठे सापडतील, हॉट स्प्रिंगमध्ये, जिथं भरपूर काय आहे, भरपूर टेम्परेचर खूप जास्त आहे. त्यानंतर मार्शी एरियात तिथं काय असतात, मिथॅनोजन्स असतात. मग आपल्याला कुठं मग येतं आपलं यू बॅक्टेरिया, आपले साधे बॅक्टेरिया. ठीक आहे, यू म्हणजे ट्रू, आपले साधे बॅक्टेरिया, आपले कुठं ऑटोट्रॉप. ठीक आहे, अशी लोक असतात जे स्वतःचं जीवन आपल्या आता लोकांमध्ये आपण विभाजन करू शकतो बघा. ठीक आहे, आपण साधे, आपण सैनिक म्हणत नाही, आपण साधी लोक जे आपण याच्यावर सीमेवर जाऊन राहू शकत नाही असे लोक, तर आपण काय म्हणतो, यू बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरिया आपण कुणाला म्हणणार, जे सैनिक आहेत त्यांना. यू बॅक्टेरिया आपण कुणाला म्हणणार, जे आपण साधी लोक आहेत ती जे काय 20 डिग्री सेल्सिअसला जगतात, त्याच्या म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस रूम टेम्परेचरला जगतात, 37 डिग्री सेल्सिअस त्यांना मेंटेन करायचं असतं. त्यातलं एक जे स्वतःचं जेवण स्वतःच तयार करून खातात, आणि त्याचा हेटरोट्रॉप म्हणजे दुसऱ्यांवर ते काय आहेत, अवलंबून आहेत. आज पुरतं एवढंच बास. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बॅक्टेरियाचं जे काय आपलं क्लासिफिकेशन आहे ते नीट सांगते. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल, कुठला पॉईंट कळाला नसेल, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचं आपण नक्की काय करूयात, निरसन करूयात. आणि मी जे काय तुम्हाला पॉईंट सांगितलं, ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतं नीटला, ते नक्की नोट डाऊन करून ठेवा. हे नोट जर तुम्हाला पाहिजे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, किंवा मी तुम्हाला नंतर काय करेन, शेअर करेन. ठीक आहे, थँक्यू.